नमस्कार. दिवाळीचा चौथा दिवस हा अमावस्येचा दुसरा दिवस म्हणजेच या दिवशीपासून कार्तिकेय मास चालू होतो. त्यालाच बलिप्रतिपदा म्हणतात. म्हणजे या दिवशी विष्णूंनी वामन अवतार धारण केला होता. बळी या असुराच्या राजाला पाताळात लोटले होते. त्या दिवशी दीपदान करेन त्याला नरक यातना भोगाव्या लागणार नाहीत असा वामनाने बळीला वर दिला होता. पुराणातील कथेनुसार पार्वतीने याच दिवशी महादेवांना द्यूत खेळात हरवले म्हणून याला द्यूत प्रतिपदा सुद्धा म्हटलं जातं. बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. त्याने राक्षस कुळात जरी जन्म घेतला होता तरी तो अत्यंत चारित्र्यवान विनयशील होता. प्रजाहित दक्ष राजा म्हणून त्याची ओळख होती. तो अत्यंत दानशूर होता. पुढे वाढत्या शक्तीच्या प्रभावाने त्याने देवांचाही पराभव केला. या सगळ्यातून त्याला गर्व झाला. बळीराजाने एकदा यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. त्यावेळी त्याचे गर्वहरण करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटुवेशात ते यज्ञाच्या ठिकाणी बळीराजापुढे जाऊन उभे राहिले. या रूपामध्ये वामनाने बळीराजाला 3 पावले जमीन दान म्हणून मागितली. वचनाप्रमाणे बळीला ते देणं भाग होतं. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड मोठे रूप धारण केले. पहिल्या पावलात त्यांनी स्वर्ग व्यापला. दुसऱ्या पावलात त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेवायला जागाच उरली नाही. ठेवायचे कुठे तेव्हा वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले. त्याच्या मस्तकावर वामनाने पाय ठेवला. पाताळातलं राज्य त्याला बहाल केलं. बळी गर्विष्ठ झाला असला तरी तो सत्वशील दानशूर असल्याने भगवान विष्णूंनी त्याला संपूर्ण पाताळ राज्य बहाल केलं. या कार्तिकी प्रतिपदेला तुझ्या दानशूरतेचे तुझ्या क्षमाशीलतेचे पूजा करतील असे वरदान विष्णूंनी बळीराजाला दिले. त्यामुळे इडापिडा टळो बळीचं राज्य येयो अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी माता लक्ष्मीने आपले पती विष्णूंनी बळीराजाच्या बाबतीत केलेल्या सत्कृत्यामुळे प्रसन्न होऊन त्यांचे औक्षण केले होते. भगवान विष्णूंनी देखील ओवाळणीत काही अलंकार ओवाळणी म्हणून माता लक्ष्मीस दिले होते. म्हणून या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढावे, हे नातं आणखी घट्ट व्हावं, त्यांच्या नात्यातील आपुलकी गोडवा असाच राहावा म्हणून ही प्रथा रूढ झाली. पत्नी औक्षण करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते. पतीही आपल्या पत्नीला भेटवस्तू देऊन सणांचा आनंद द्विगुणित करतात. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त आहे. दिवाळीचा हा मुख्य दिवस मानला जातो. याच दिवशी सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला होता. तेव्हापासून हिंदू धर्मातील विक्रम संवत्सर वर्ष चालू झाले. हे हिंदू नववर्ष मानले जाते. म्हणूनच याला दिवाळी पाडवा म्हटले जाते. या दिवशी व्यापारी वर्गासाठी हे नवीन आर्थिक वर्ष मानले जाते. म्हणूनच हिशोबाच्या वह्या देखील बदलल्या जातात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नवीन वह्यांचे पूजन केले जाते. अशा प्रकारे दिवाळी पाडवा साजरा केला जातो. या दिवशी सोनं खरेदी किंवा शुभ मुहूर्तावर शुभ कार्यालाही प्रारंभ केला जातो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. ते शास्त्रानुसार करून आपल्या सणांची परंपरा जपल्याने आपल्यातील संस्कार, रूढी, परंपरा जपण्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल. धन्यवाद.